अरे यार आजीने का मोठा जोक मारला. अरे बापरे आलं दिवाळीला. अरे मला नावच आठवत नाही माझ्या बायकोचं. काय नाव ठेवायचं? काय नाव ठेवायचं बोला. काय ना ठेव बेबी म्हणतो मी. बेबी. अरे सेम सेम. द्या टाळी द्या टाळी द्या टाळी द्या. मी पण बेबीच म्हणतो. एकदम लक्ष्मी नारायणचा जोडा. का वाजी न रडता सांगायचं. म्हण. तुम्ही म्हणाले तुम्ही छान म्हणतात. मांडवाच्या दारी पुजला वारू. हा तुम्ही किती बी प्या दारू पण मला नका मारू. चला आता ना इट्री मारून घेतोय. एकदम मोठं सरप्राईज. विचार पण नाही करू शकत. तेच तर सरप्राईज होतं. आम्ही आतमध्ये जाणवत होता. मला कळालं पण नाही की ती तिथे बसलेली आहे. मी म्हटलं तुझी गाडी होती का? मला वाटतं राकेशकडेच कोणाची गाडी आली. मला गाडीचा आवाज आला. थांबा थांबा इथं राहा. अजीव. कोण बॉम्ब ठेवला ते? अर गुच्चूप 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 गुच्चूप. चांगलं आहे ना मग. राम राम. काय म्हणता कशी तब्येत? आम्ही तेच म्हटलं पहिले पप्पांना फोन लावला कुठे कुठून अरे म्हटलं हा पप्पांना फोन लावला. ते धुळ्याला आहे. त्यांना काही सांगितलंच नाही मी. तुम्ही सांगू पण नका. त्यांच्या आल्यावर त्यांचं बघू आता काय होतं. म्हणजे तुमचे ऑफिस चालू डायरेक्ट घरात. चला ये. दिवाळी छान गेली. दिवाळी दिवाळी बी करून आहे. मग आज दिवाळीच आहे ना. छोटी दिवाळी आवड्या. मग दिवाळी. दवाई नाही जमेल होता. मग आता म्हणून नाही तयार नाही जमेल काय शे नववं घर होतं त्यांना. मग समजा विषय बरोबर. A few moments later. आठ दिवस टेन्शन नाही राहत. नाही ना. भाई फुल भाजीपाला घेतला गेलाय. कारण की आपल्याकडे कसं आठवड्या बाजार असतं तसं आपल्या गावाला पण आठवड्या बाजार आहे. आईने पूर्ण आठवड्याभरचं आता घेऊन झालेलं आहे. आजी पण बसणार होती ना काही. हो कारण मीच झालं. आपल्या शेतामध्ये कांदे सगळे घेऊन बसणार होते पण पप्पांनी घरी काय आणला नाही सोडून. तर मी केलेला कॉल पप्पांना ॲक्च्युली चेक करायला की काय स्टेटस आहे. तो पप्पा धुळ्याला आहे. गाडीचं रिपेअरिंग काहीतरी चालू आहे त्याचं. ते झालेलं आहे. ते थोड्या वेळाने येणार आहे. त्यांना पण सरप्राईज करायचं बाकी आहे. सो त्यामुळे ना इथं आजी नाही बसली. नाही तर आजी पण मस्त बसते. अरे जाम भारी वाटतं आहे. ती का ते कधी बसलं ना तुम्हाला दाखवलं होतं व्हिडिओमध्ये. अजून आहे आपण तर बघू काय होतं. सध्या आठवड्याभरचा बाजार झालेला आहे आपला. चला नाव पाहिजे तिचं. तुम्हाला नावच आठवत नाही माझ्या बायकोचं. काय नाव ठेवायचं? काय नाव ठेवायचं बोला.
काय ना गेली मग तुम्ही बेबी अरे सेम सेम द्या टाळी द्या टाळी द्या टाळी द्या मी पण बेबीच म्हणतो. काय नाव आवडत आवडच म्हणजे मी त्याच नावाने बोलवतो ना तिला. मी पण बायकोला कधी कधी बेबी इकडे बेबी असं करायचं आपल्याला तसं करतो. आजींना तिचं नावच नव्हतं आठवत. मग नाव नाही आठवत आजी काय म्हणतात तिला आता. बेबी मी आहे ना ट्रॅक्टरच्या इथं उभा आहे कारण की ना पप्पांची वाट बघतोय. अजूनपर्यंत पप्पा आले नाही आहे. त्यांना अजून सरप्राईज करायचं बाकी आहे. सो मस्त वेगळी आपली ट्रॅक्टर राईड चालू आहे आणि लवकरच एक दिवाळीचा कार्यक्रम होणार आहे. लवकरच त्याला जाम अजून मजा येणार आहे. त्याच्यात आणखी वेगळी मजा पण तोपर्यंत पप्पांचा सरप्राईजवाला चेहरा बघायचा राहिला आहे आपला. अरे बापरे बमण्या अरे बापरे आलं दिवाळीला. अरे काय रेकॉर्ड कर बाबा तू. हॅपी दिवाळी बापरे. तुम्हाला सरप्राईज द्या. तुम्हाला सरप्राईज द्यायला कधीपासून 1 तास 2 तास मग कुठे इथं थांबलेले पप्पा इथं पण अरे बघ, कोण आहे काय चाललंय काय चाललंय. मग स्वप्नात पण नाही स्वप्न येणार असे आम्ही सरप्राईज दिलं तुम्हाला. धन्य धन्य. चल मी काय बाकी हा मी लावली पुढे मागे करून ठेवली बघा तुम्ही ऍडजस्ट करा. A few moments later. हे बघा आजचा संध्याकाळचा प्रोग्राम तुळशीचं लग्न. मस्त केलं रे छोटं. A few moments later. काय काहीच नाहीये. तू सस्पेंड ऐकलं नाही. हॅपी दिवाळी. थँक्यू. हॅपी दिवाळी. तुम्ही सांगा तुम्हाला कशी वाटली. वेगळा कलर. माझ्याकडे असा कलरच नव्हता. हे पॅटर्न पण नव्हतं तुमच्याकडे माझ्याकडे ही फार पूर्वी वापरायचो. आणि हे आमच्या पुण्याकडून एक छोटीशी भेट. दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. अरे वा. आवडीचं आहे ना. छान खरंच छान म्हटल्यावर तुम्हाला अजून एक
अजून नाही. हे माझं काहीतरी वेगळंच म्हटलं की तुम्ही काहीतरी वेगळं ट्राय करा. तो माझा आहे काहीतरी वेगळा ट्राय. दोघं एकदम वेगळे, दोघं मध्ये काहीतरी एकदम वेगळा फरक आहे. माझी अशी इच्छा आहे की तुम्ही असं काहीतरी वेगळं ट्राय करायला पाहिजे. आता हे तुमचं तर आहेच आहे. एक काम करू ना, हा. ट्राय करून घेऊ. वा सुंदर सुंदर मला किती भारी दिसतोय. एकदम चमकतोय. एकदम भारी एकदम भारी छान वाटतं. का बाजी कसा दिसत राहणार लक्ष अरे यार आजीने का मोठा जोक मारला. शॉप तू देतो आम्ही पण देतो. मी पण एक सेकंड का बरं नाही, मला माहिती मग तुम्ही कसं आईला ओळख ना आम्ही आपण एवढं काही मी आजीनं विचारतो की बाबा कसं वाटतं यांच्या जे तर आजी रडायला लागल्या. नंतर काय की रडत नव्हत्या त्या ऍक्टिंग करत होत्या. तुला येणं पडी मग तू माय बापले तिथे बरं नाही ना म्हणे सांगत जाय ना रोडी रोडी हा मी तेव्हा सांगितलेलं की घरी यायसाठी बघ. ते आता वापरलं. एकदम लक्ष्मीनारायणचा जोडा. का आजी न रडता सांगायचं. खूप छान. आणि आता मला माहिती. चला आता उखाणं घ्या. आता उखाणं घ्या. मला नाही देत. नाही नाही मग ते आई घे ना तुमच्या बरोबर. हिमालयाच्या पायथ्याशी ते काय हिमालय किती वेळा हिमालयाच्या पायथ्याशी जाशील काय बाई. काहीतरी वेगळं घे ना. ओळखीचं होऊन गेला. मग. घेते बुवा असं. घे काय ते छान घे. असं नाव लिहा ते मी सांगत तुला मोठं नका सांगू. मोठं नाही सांगत छोटं सांगत. अरे मला आठवण आठवा आठवा. जे नाव लिहितो ना त्याने याद येणार. पण तुम्ही जे नाव घेन ते आईला आठवलं पण पाहिजे ना आणि परत बोललं पण पाहिजे. येतो ना तुला चांदीच्या ताटात परत चांदीच्या ताटात हा. खडी साखरेचे खडे हा. सुरेशरावांचं नाव घेते आज खोपडी एकादशी देवाच्या पुढे. अरे वा रे वा अरे मग आम्ही ना मला आठवण बरं का ते. आठवलं का हा काय शे. 3 पायने ती वाई हम्म. त्यावर बटणी सासूबाई हा. सासूबाईचे 2 पाय हा. जग म्हणे असं काय हा. माझ्या पतीची लागते माय हा. म्हणून मी 2 पाय. भारी 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 खूप भारी खूप भारी खूप छान. म्हण नाही मी नाही. नाही नाही तुम्ही बोला. तुम्ही म्हणा तुम्ही छान म्हणतात. मांडवाच्या दारी कुजला वारू हा. तुम्ही किती बी प्या दारू पण मला नका मारू. Audio Jungle.